संत नामदेव महाराज यांचा जन्म इसवी सन 1270 झाला। यंदाच्या कार्तिक एकादशीला म्हणजे 24 नोव्हेंबरला त्यांची 750वी जयंती साजरी होत आहे। वारकरी धर्माच्या उभारणीत विस्तारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। संत नामदेव महाराजांच्या अनेक पैलूंची विशेष चर्चा होत नाही। कुशल संघटक, प्रतिभावंत कवी, कीर्तनकार, गायक, संवादक असे कितीतरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यावर उहापोह करण्याचा हा छोटासा प्रयत्न। रामेश्वर ते मुलतानपर्यंत संत नामदेव महाराजांनी जनसंपर्क केला। 750-800 वर्षांपूर्वीचा काळ बघता त्यांचं ते कार्य ग्लोबलच होतं। आज इंटरनेट, सोशल मीडिया आणि अन्य माध्यम आहेत, यामुळे आपण जगाशी कनेक्ट झालोत, ग्लोबल झालोत। 700-750 वर्षांपूर्वी ते शक्य नव्हतं, तरी देखील हळूहळू का होईना शतकानुशतके संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार होतच आहे, ते ग्लोबल होत आहेत। जगभरातील अनेक घरात आरती झाल्यावर घालील लोटांगण वंदिन चरण आजही म्हटलं जातं। जिथे जिथे हे आहे तिथे तिथे संत नामदेव महाराज आहेतच। अर्थात हे पद संत नामदेव महाराजांचं, त्यामुळे ते आजही ग्लोबल आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। अनेक दंतकथांसह संत नामदेव महाराजांचा जन्म झाला। त्यांच्या जन्मासोबत अनेक दंतकथाही आल्या। त्यांचा शिंपी हा व्यवसाय, शिंपल्याला शिंपी, शिपी असेही बोलताना म्हटलं जातं, त्यामुळे शिंपल्यातून त्यांचा जन्म झाला ही देखील एक दंतकथा पुढे आली। त्यांचा जन्म कसा नॉर्मल झाला हे त्यांनीच लिहून ठेवलं। संत नामदेव महाराज म्हणतात, प्रसवली माता मज मळमूत्री। नामदेव महाराजांनी अनेक ठिकाणी सर्वसामान्यांच्या जगण्यातले नित्य अनुभव मांडलेत। आपल्या काव्य प्रतिभेने त्यांनी जग जवळ केलं। संत नामदेव महाराजांनी या मराठी मातीवर अनंत उपकार केलेत। त्यांनी कविता सोपी केली। तत्कालीन किंवा त्याही पूर्वीच्या कवितेवर संस्कृतचा प्रभाव होता। कवितांचे छंद, वृत्त वगैरे संस्कृताधारित होते, त्यामुळे सर्वसामान्यांना कविता लिहिणे ही अवघडच बाब होती। नामदेवांनी नवा छंद दिला, तो छंद म्हणजे अभंग। तो आजही अभंगच आहे, अनब्रेकेबल आहे। त्यात लघु, गुरु ही भानगड नाही। पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या ओळीत 6 अक्षरं आणि चौथ्या ओळीत 4 अक्षरं एवढं जरी सांभाळता आलं तरी अभंग लिहिता येतो। अभंग या छंदामुळे अनेक तत्कालीन प्रतिभावंत लिहायला लागलेत। चोखोबा, गोरोबा, सोयराबाई, निर्मळा, बंका यांनी अनुभवांची समृद्धी अभंगातून मांडलेली, अभंगातून ते बोलके झालेत। हा छंद जगद्गुरु तुकोबारायांपासून अनेक संतांनी वापरला। महात्मा ज्योतिबा फुले यांनी देखील या छंदातून अखंड लिहिलेत। संत नामदेवांच्या कवितेत कमालीची ताकद आहे। त्यांच्या वाणीचं, त्यांच्या काव्याचं गुणगान संत ज्ञानेश्वर गातात। नामदेवांसारखा भक्त या आधी ना कधी झाला ना कधी होणार असे ज्ञानदेव म्हणतात। ज्ञानदेव माऊली म्हणतात, परिणामयाचे बोलणे नवे हे कवित्व, हा रस अद्भुत निरुपम। संत नामदेव महाराजांचं आणखी एक मोठं कार्य आहे। त्यांनी गाभाऱ्याच्या चौकटीतलं बंदिस्त कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वांसाठी आणलं। चंद्रभागेसारखंच ते वाहत कुठच्या कुठे गेलं। संस्कृत प्रचूर कीर्तनाऐवजी मराठमोळं कीर्तन जगाला दिलं। तेव्हा देवाळाच्या गाभाऱ्यात बसून कीर्तन ऐकणं सर्वांना शक्य नव्हतं। जात, धर्म, वर्ण त्याच्या आड यायचे। नामदेवांचं कीर्तन हे नामदेवांच्याच व्यक्तिमत्वासारखं खुलं होतं। या कीर्तनाचं संचालन संत जनाबाई महाराज करायच्या। मांदियाळ्यातल्या किंवा उपस्थितातल्या एखाद्या संताचा अभंग घ्यायचा, त्यावरच व्हायचं कीर्तन। जनाबाई, परसा भागवत यापासून तर संत ज्ञानेश्वरांपर्यंत अनेकांनी त्यांच्या कीर्तन शैलीचं वर्णन केलंय, भरभरून कौतुकही केलंय। संत नामदेव महाराजांच्या आधी हेमाद्री पंडित होऊन गेले। त्यांनी चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ लिहिला। वर्षाला करावयाची हजारो व्रत त्यांनी सांगितली। सामान्य माणूस यात गुंतला। कोणता देव, कोणतं तीर्थ, कोणती पूजा, कोणतं व्रत हे त्याच्या आवाक्याबाहेर जात होतं। अशा सामान्य जनांचं कन्फ्युजन संत नामदेव महाराजांनी दूर केलं। त्यांनी देव सोपा केला, पूजा सोपी केली। तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल म्हणत त्यांनी सर्वांना विठ्ठल दिला। कर्मकांडातून अनेकांना बाहेर काढलं। रामेश्वरम ते मुलतानच्या प्रवासात त्यांनी माणसांचा अभ्यास केला, जगण्याच्या विविध पैलूंचा अभ्यास केला। पंजाबात तर त्यांची कारकीर्द गाजली। आचार्य विनोबा भावे म्हणतात की जो पंजाब अलेक्झांडर जिंकू शकला नाही, तो पंजाब संत नामदेवांनी प्रेमाने जिंकला। आजही जगभरात विखुरलेल्या शीख धर्मियांच्या श्रद्धास्थानी संत नामदेव महाराज आहेतच। जिथे जिथे पवित्र गुरु ग्रंथ साहिब आहे, तिथे तिथे संत नामदेव महाराज आहेतच। डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत आपण संत नामदेवांचे ऋणी असलो पाहिजे। त्यांनी आपल्या गाथेत समकालीन अनेक संतांवर लिहिलं। लाईव्ह टेलिकास्ट सारखं अनेकांच्या समाधी सोहळ्याचं वर्णनही केलं। अत्यंत सहज, सोपं आणि रसाळ लिहिलं। त्यांनी अनेक संतांचा वारंवार गौरव केला। मास कम्युनिकेशनसाठी त्यांनी कीर्तन ही कला वापरली। कीर्तन हाच संवाद केला। त्यातही ठाय धुमाळी हा सहज अपील होणारा पंजाबी ठेका वापरला। नामदेवांनी लोकभाषेला प्राधान्य दिलं, लोकभाषेचा सन्मान केला। ते ज्या भागात गेले ते तिथलीच लोकभाषा वापरत। मराठी, गुजराती, पंजाबी, अवधी, खडी, व्रज या 6 भाषांमधून तर त्यांनी रचना देखील केल्यात। आज महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात अनेक राज्यात त्यांची मंदिरं आहेत।
गुरुद्वारा आहेत. लंडनचं खालसा कॉलेजसह जगभरातील अनेक विद्यापीठांमधून संत नामदेव महाराज अभ्यासले जातात. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस हा संत बहिणाबाई यांचा अभंग. त्यातील तेणे केला हा विस्तार ही ओळ त्यांनी संत नामदेवांना समर्पित केली. संत नामदेव महाराज हे अत्यंत प्रॅक्टिकल होते. त्यांनी आपल्या भारतभरातील पर्यटनात विविध कार्य केली. त्यांनी प्रामुख्याने प्रबोधन केले. त्यासोबतच संत नामदेव महाराजांनी विहिरी, तलाव खोदण्याची लोकांना प्रेरणा दिली. पर्यावरण संरक्षणाचंही कार्य केलं. लोकांना जाचक कर्मकांडातून बाहेर काढलं. त्यांना प्रपंच आणि परमार्थ व्यवस्थित सांभाळण्याचं टेक्निक दिलं. दूरदृष्टी ठेवून त्यांनी कार्य केलं. यावर विपुल लेखन केलं. संत नामदेव महाराज यांच्यावरती संपादक सचिन परब यांनी रिंगण नावाचा विशेषांक देखील काढला. त्यांचं एक एक कार्य आज ग्लोबल झालं. त्यांचा एक एक विचार ग्लोबल झाला. त्यांची वाणी ग्लोबल झाली. त्यांच्या 750व्या जयंतीनिमित्त विदर्भ न्यूजच्या वतीनं विनम्र अभिवादन. सुनील इंदुवामन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.